पनवेल परिसराचा विकास सर्वसामान्य नागरिकांच्या आशा पूर्ण करण्यासाठी आणि लाडक्या बहिणींना ताकद देण्यासाठी राज्यात पुन्हा महायुतीचे सरकारच सत्तेत यायला पाहिजे। त्यामुळे पनवेलकरांच्या अपेक्षांच्या अनुरूप विकास करण्यासाठी तुमच्या सगळ्यांची ताकद आणि तुमचे पाठबळ मला द्या, असे आवाहन पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी कळंबोलीमध्ये झालेल्या भव्य प्रचार रॅलीवेळी केले। भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय आणि मित्रपक्ष महायुतीचे पनवेल मतदारसंघाचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांचा प्रचार जोरदार पद्धतीने संपूर्ण मतदारसंघात सुरू आहे। महायुतीचा प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्ता हा आपणच उमेदवार समजून आमदार प्रशांत ठाकूरांना विजयी करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहे। त्या अंतर्गत प्रभाग क्रमांक 8, 9 आणि 10 मध्ये भव्य प्रचार रॅलीचे आयोजन महायुतीच्या वतीने करण्यात आले होते। या रॅली दरम्यान आमदार प्रशांत ठाकूर यांना जनतेचा आणि मतदारांनी विजयाचा आशीर्वाद दिला। या रॅलीमध्ये तरुण वर्ग मोठ्या संख्येने सहभागी होत आमदार प्रशांत ठाकूर यांचा जयघोष केला। यावेळी शिवसेनेचे पनवेल जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे, राष्ट्रवादीचे शिवदास कांबळे, आरपीआयचे शहराध्यक्ष मोहन बलखंडे, शिवसेनेचे शहराध्यक्ष तुकाराम सरक, भाजपचे शहराध्यक्ष रविनाथ पाटील, माजी नगरसेवक बबन मुकादम, माजी नगरसेविका मोनिका मानवर, भाजप भटके विमुक्त आघाडीचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष बबन बारगजे, सहकार सेलचे जिल्हाध्यक्ष अशोक मोटे, सितेंद्र शर्मा, मंडळ सरचिटणीस दिलीप वेस्ट, आबा घुटुकडे, संदीप म्हात्रे, रामा महानवर, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष गौरव नाईक यांच्यासह सर्व सेक्टर प्रमुख, बिल्डिंग प्रमुख, युवा मोर्चाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देश मोठ्या ताकदीने उभा राहतोय आणि मला खात्री आहे की आपल्या पनवेल महापालिका परिसरात खारघर असेल, कळंबोली, कामोठा, पनवेल या संपूर्ण परिसरामध्ये महापालिकेच्या माध्यमातून, राज्य सरकारच्या माध्यमातून, केंद्र सरकारच्या माध्यमातून विकासाच्या वेगवेगळ्या योजना चालू आहेत। रस्त्यांची कामं चालू आहेत, गटारांची कामं चालू आहेत, गार्डन, ग्राउंड या सगळ्या सुविधांची कामं आपल्याकडे चालू आहेत। अहिल्यादेवी होळकरांचं भवन जसं बनतंय तशा पद्धतीनं गार्डन मधली विरंगुळा केंद्र देखील बनत आहेत आणि त्यामुळे या सर्व पद्धतीनं आपल्या संपूर्ण कळंबोलीवासियांच्या अपेक्षेच्या अनुरूप विकास करण्यासाठी तुमच्या सगळ्यांची ताकद, तुमच्या सगळ्यांचं पाठबळ मला हवंय आणि हे पाठबळ येणाऱ्या निवडणुकीमध्ये 20 तारखेपर्यंत प्रत्येक मतदारापर्यंत, त्याच्या घरापर्यंत जाऊन त्या मतदारांना मतपेटीपर्यंत घेऊन यायचं आहे आणि याच्यासाठी म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की 20 तारखेपर्यंत आपण आपला बहुमूल्य वेळ मला द्या आणि लोकांपर्यंत जाऊन लोकांचं बहुमूल्य मत आपण त्यांच्याकडे विनम्रपणानं मागा। या कळंबोली, खारघर, कामोठा, पनवेल परिसराचा विकास व्हायचा असेल तर राज्यामध्ये शिंदेसाहेब, फडणवीससाहेब, अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालचं महायुतीचं सरकारच पुन्हा सत्तेमध्ये आलं पाहिजे। जर सर्वसामान्य माणसाच्या आशा आकांक्षा पूर्ण व्हायच्या असतील तर त्यासाठी महायुतीचं सरकार आलं पाहिजे। लाडक्या बहिणींना ताकद मिळायची असेल तर महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आलं पाहिजे। त्याच्यासाठी आपण सगळेजण सज्ज होऊया इतकी विनंती या ठिकाणी करतो।